तर आज सकाळी सकाळी बघा शौर्याच्या टिफिनसाठी बनवली मस्त अशी पिवळ्या बटाट्याची सुक्की भाजी आणि त्यासोबत गरमागरम चपाती दिली होती बघा। त्यासाठी काय केलं बघा, इथे मी मोठ्या आकाराचे 3 बटाटे छान असे उकडून घेतले, त्यानंतर त्यावरची साल काढून घेतली आणि बघा अगदी हलक्या हाताने छान कुस्करून घेतले बघा। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला, 3 ते 4 हिरव्या मिरच्या त्यासुद्धा बारीक कट करून घेतल्यात, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतल्या, त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, तेल छान गरम झाल्यावर यामध्ये थोडीशी जिरे मोहरी आणि कढीपत्ता घातला बघा। त्यानंतर यामध्ये ठेचलेला लसूण घातला, छान मिक्स करून घेतलं, त्यानंतर यामध्ये बघा कट केलेला कांदा आणि हिरवी मिरची घातली, कांदा हिरवी मिरची छान तेलामध्ये फ्राय करून घेतली, त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली, व्यवस्थित मिक्स करून घेतलं, त्यानंतर यामध्ये बघा कुस्करून घेतलेला बटाटा घातला, व्यवस्थित मिक्स केलं, त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं, छान मिक्स करून घेतलं, त्यानंतर यावरती झाकण ठेवून बघा अगदी 2 मिनिटासाठी ही भाजी छान वाफवून घेतली। इथं तयार झाली आपली मस्त पिवळ्या बटाट्याची सुक्की भाजी। आता यावरती भरपूर अशी कोथिंबीर घातली बघा, त्यानंतर शौर्याच्या टिफिनमध्ये बघा ही भाजी भरून दिली आणि त्यासोबत चपाती दिली बघा। त्यानंतर पाण्याची बॉटल भरून दिली आणि शौर्याला खाली सोडायला गेले होते बघा। शौर्याच्या स्कूलचा टायमिंग बघा सकाळी 7चा आहे, त्यामुळे अगदी लवकर उठून त्याच्यासाठी टिफिन बनवून द्यावा लागतो। तर बघू शकता सकाळी सकाळी किती पाऊस यायला लागलेला आहे।